आधी 58 व्हिडिओ, नंतर 100हून जास्त व्हिडिओ, सुरुवातीच्या पोलीस तपासामध्ये 3 महिलांकडून तक्रार, नंतर हळूहळू 3चा आकडा थेट 7 तक्रारींवर गेला. होय, मी बोलतीये अशोक खरातच्या कारनाम्यांवर. मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणाले होते की हे प्रकरण दिसतंय तेवढं अजिबात सोपं नाहीये. वरून जेवढं दिसतंय त्याहून डबल ते आतमध्ये रोवलं गेलंय आणि होतंय सुद्धा तसंच. आतापर्यंत खरातनं काय काय येडेचाळे केलेत, कसं माणसांना गंडवलंय, किती महिलांना फसवून त्यांच्यावर बलात्कार केला, ओशनोझोलच्या नावाखाली वायग्रा पावडर कुटून प्रतिष्ठितांना गंडा घातला, साधं मत कुठल्या तरी गुहेतून आणलंय असं सांगून तब्बल 9 लाख रुपये उकळले, चिंचुका दगड लाख रुपयाला विकली. या सगळ्या बेकार फसवणुकीला आपण बळी पडलो. खरातच्या विकृतीची चीड तर येतेच, पण त्याहून जास्त राग येतोय तो म्हणजे स्वतःची बुद्धी गहाण ठेवून त्याच्या पायावर लोळण घेणाऱ्या माणसांची. असो, खरात सारखी माणसं त्यांच्या कर्माला कधी ना कधी कोर्टात ओढली जातात, कुणी कितीही प्रकरण दाबायचा प्रयत्न केला तरी. या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की 24 मार्चला जेव्हा कोर्टामध्ये खरातला हजर केलं गेलं तेव्हा कोर्टामध्ये आणि कोर्टाबाहेर नेमकं काय काय झालं. ज्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये खरात विरोधात सगळ्यात पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला होता, त्या पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी 24 मार्च 2026 रोजी संपली. मग त्याच दिवशी खरातला नाशिक जिल्हा कोर्टात नेलं. त्या कोर्टामध्ये जिल्हा सत्र न्यायाधीश के.एच. पाटील यांच्या न्यायालयामध्ये त्याची सुनावणी पार पडणार होती. खरातला कोर्टात आणणार आहेत हे कळल्यावर कोर्टाबाहेर शांतता थोडीच असणार. कोर्टाबाहेर त्या दिवशी जत्रेसारखी गर्दी होती. मीडियावाले, महिला सामाजिक कार्यकर्त्या, आक्रमक महिला, तरुण, पोलिसांचा घोळका या सगळ्यांच्या गर्दीतून खरातला आत आणलं गेलं. बघा, खरातला आणायचं म्हणजे जबाबदारी तशी मोठी होती, कारण त्यानं कांडच तशी केली आहे. मग खरातच्या दोन्ही हातामध्ये बेड्या, चेहऱ्यावर काळं मुसकं बांधून त्याला या सगळ्यांच्या गराड्यातून आतमध्ये आणलं गेलं. आता खरातला आत आणताना तिथे सामाजिक कार्यकर्त्या, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई सुद्धा होत्या. पण त्यांनी माध्यमांमध्ये दिलेल्या प्रतिक्रियांनुसार पोलिसांनी चुकीचा प्रकार काही होऊ नये म्हणून त्यांना तिथे निदर्शनं करायला विरोध केला. देसाई आणि त्यांच्या समवेतच्या महिला असं म्हणाल्या की खरातला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला बघून घेतो. खरातच्या कृत्यामुळे शेकडो आया बहिणींची आबरू गेली आहे, त्यामुळे त्याला आमच्याच ताब्यात द्या. न्यायाधीश शिक्षा देतील ते देतील, पण त्याला आधी आमच्या ताब्यात द्या, आम्ही सुद्धा त्याला बघू. आता ही झाली कोर्टाच्या बाहेरची आउटसाइडची स्टोरी. आता बघूयात कोर्टामध्ये नक्की काय झालं. खरातच्या केसमध्ये सरकारकडून सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी युक्तिवाद केला, तर अशोक खरातकडून सचिन भाटेंनी युक्तिवाद केलेला. सरकारी वकील बागडे यांनी केलेल्या युक्तिवादानुसार पोलिसांनी अशोक खरातकडून 6 लाख रुपये, ऍपलचा लॅपटॉप, DVR जप्त केले. तसेच एक काळ्या रंगाचं रिव्हॉल्वर सुद्धा जप्त करण्यात आलंय, त्यावर भारत सरकारचं चिन्ह सुद्धा आहे. त्यातील 5 गोळ्या, सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की त्यातल्या 5 गोळ्या वापरल्या गेल्या. त्या कशासाठी वापरण्यात आल्या याचा शोध घ्यायचा आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलं. पुढे वकील असं सुद्धा म्हणाले की खरातची मानसिक विकृती त्याच्या वागण्यामधून दिसतीये. त्यानं 5 गोळ्या नक्की कशासाठी वापरल्या, की बळीसाठी वापरल्या याचा शोध घ्यायचा आहे. तसेच शिवनिका संस्थांची जी मालमत्ता आहे तिथं आणखी काय काय सापडतंय, अघोरी कृत्य तिथं होत आहेत का याचा शोध घ्यायचा आहे. यात मोठ्या व्यक्तींचा सहभाग सुद्धा असू शकतो. साप, वाघ खरे आहेत का की खोटे आहेत हे सुद्धा तपासायचंय. तसेच हरणाची कस्तुरी कुठून आली आणि हरणाची शिकार खरोखर केली गेली आहे का याचा सुद्धा शोध घ्यायचा आहे. तसेच खरात स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणवतो, कोणता साधा 10वी पास सुद्धा झालेला नाहीये. न्यायालयानं यापूर्वी खरातला मोठी पोलीस कोठडी दिलेली होती, मात्र पुढील तपासासाठी पुन्हा 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी खरात विरोधात केली आहे. बरं, खरातच्या वकिलांनी प्रत्युत्तर देताना काय म्हटलंय बघा. ज्या काही संशयित वस्तू होत्या त्या पोलिसांनी घेतल्यात. तपासासाठी 7 दिवस हे पुरेसे आणि ज्या पिस्तुलाबाबत बोललं जातंय त्याचा खरातांकडे अधिकृत परवाना सुद्धा आहे. त्यामुळे आता खरातांना पोलीस कोठडी दिली जाऊ नये अशी मागणी खरातच्या वकिलांना केली आहे. आता ही झाली सरकारी वकिलांची आणि खरातच्या वकिलांची बाजू. पण खरात कोर्टात काय म्हणलाय ते पण पहा. खरात म्हणालाय, मी कोर्टापासून काहीच लपवत नाहीये, मी फक्त पूजा करत होतो, मी कसलाच जादूटोना करत नव्हतो. मी फक्त महाशिवरात्री आणि श्रावणामध्ये मठात जायचो, पण त्यावेळी सुद्धा 100 ते 150 लोक त्या पूजेला असायचे. मी जादूटोना करत नव्हतो, माझ्यावर विश्वास ठेवा. भोंदू खरात कोर्टामध्ये असं काही बोलला. खरं तर हे स्टेटमेंटच हास्यास्पद आहे.
या सगळ्या युक्तिवादानंतर आता न्यायाधीशांनी अधिकच्या तपासासाठी खरातला आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुद्दा हा आहे की खरातचे आणखी प्रकरण आता या 5 दिवसात 100% हळूहळू पुढे येतील. पण खरातच्या वकिलांनी जे एक स्टेटमेंट दिलंय ते प्रचंड घृणास्पद आहे की खरातकडे पिस्तूल चालवण्याचा अधिकृत परवाना आहे. अहो, परवाना अधिकृत आहे म्हणून काय खरात कुणावर सुद्धा स्वतःला राजा समजून पिस्तूल चालवणार का? काय लोकशाहीला पार खड्ड्यात टाकलंय का? असो, खरातच्या केसमध्ये पुढच्या कोर्टाच्या ठेपेमध्ये काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहेच. बाकी तुम्हाला खरातच्या विषयी केलेला हा व्हिडिओ कोर्टामध्ये नेमकं काय काय झालंय हे समजलं असेल, विस्तृतपणे समजलं असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.